श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु लीलामृत अध्याय 6वा समास 4. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना इंदुरी महत्व वाढले. गोंदवल्यासी वर्तमान कळले. दादोबा आणि गोपा निघाले स्नेहसंबंधी श्रींचे समजुतीने आणावया कारणे. दोघासी केले पाठवणे. इंदुरी दोघे पाहुणे आले शोध करीत. चरणी लोटांगण घालती गोंदवलीची वार्ता सांगती. बहुत दिवस आपणाप्रती जावोनिया झाले. काकू शोक करतसे फार. उघडे पडले घरद्वार. तुम्हास याना या सत्वर. आम्हा उभयतासी धाडले. सकल ही चिंता करती. तुम्ही चला शीघ्रगती. नाना परी सागती ज्ञानियासी उभयता. बरे म्हणून या कुरवाळले. जाऊ म्हणून राहविले. स्थिती पाहून चकित झाले राजयोग साजिरा. उषक्काली भूपाळ्या म्हणती मंजूर स्वरे काकड आरती. प्रभात होता पूजा करती चरणतीर्थ प्राशन. भाई शोभरे केशरी टिळा. कंठी घालती पुष्पमाळा. मस्तकी वाहती तुळशी दला. भक्त अनेक नाना परीचे नैवेद्य देवोनी धरती श्री गुरुपद. सर्वास वाटती प्रसाद सद्गुरु स्वहस्ते. नित्य समाराधना होती. बहुपरींची पक्वाने करते. किती खाती जेवती गणती नाही. रोगग्रस्त पिशाचग्रस्त आपत्तीने झाले व्यस्त. विनवी करती समस्त उद्धरिया महादयाळा. कोणी दरिद्रे त्रस्त झाले. कोणी व्यंगत्व बाणले. निपुत्री कही तेथे आले. पुत्रवांच्या धरोणी आशा मूळ प्रकृती कामना अनंत उठती. कोणी करावी गणती आर्तती तुके धावले. तैसेच बद्ध मुमुक्षु साधकानी जिज्ञासू. धावती सेवाया रसू गुरुवाक्य बोध. ऐसिया गर्दीत गवसले. कार्या आलेले विसरले. बहुता दिवशी स्मरण झाले उभयतासी गोंदवलीचे. पुन्हा प्रार्थना करती सत्वर चला हो म्हणती. महाराज अनुमोदन देती कठीण वाटे सकळासी. बेत ठरविला जाण्याचा निरोप घेती सकळांचा. नयनी पूरश्रुचा लोटत असे भक्ताचिया. पुनरपि येऊ परतोन ऐसे देती आश्वासन. निघते झाले तेथोन गोंदावलीसी पातले. आनंद झाला सर्वासी भेटले लहान थोरासी. महाराजाले ग्रामासी गावोगावी वार्ता गेली. भक्त मंडळी धावली यात्रा भरली गोंदावली. नाम नौबत दुमदुमली भक्ती प्रेम स्फुरतसे. खातवळी पाठविला दूत भार्या आणविली त्वरित. संसारी राहुणी वर्तत अलिप्तपणे विदेही. घरची व्यवस्था लागली माता बोधे शांतविली. अण्णांनी देहयात्रा संपविली सद्गुरु सन्निध. मुक्ताबाई बहीण सती खातवळी दिली होती. तीही गेली स्वर्गाप्रती अल्पवया माझारी. सरस्वती माय गरोदर राहिली. ओट्या भोजने चालली. सद्गुरु म्हणती काय भुली पडली. या लोकासी 9 मास पूर्ण झाले. पुत्र रत्न जन्मास आले. परी बारसे नाही करू दिले. अल्पायुषी जानोनी एवं संवत्सरा आत. पुत्र झाला असे मृत. तदुपरी माय ही जात पुत्रासे भेटाया. असो स्नुषा निवर्तली. गीता माऊली दुःखित झाली. सद्गुरूंनी माया तजली मृत्यूशून्य होवणी. ऐसा काही काळ निघून गेला. गीताबाईने आग्रह धरिला. दुजा विवाह पाहिजे केला पूर्वी आस एवढी. होण्याकरिता रुकार देते झाले गुरुवर. स्वये शोधून सुंदर आणीन मी नोवरी. आश्वासोनी मातेसी गेले आटपाडी महालासी. वधू शोधली सुंदरसी दोन्ही नेत्री आंधळी. बहुत कन्या दावती परी सर्वही नाकारती. सखाराम पंतांची करती सुलक्षणी कन्या पसंत. देशपांडे उपनामे ब्राह्मण चिंता करी रात्रंदिन. कन्या असे नेत्रहीन वर कैचा मिळेल. तव महाराज अवचित आळशावरी गंगा लोटत. तैसे पावले तेथ पूर्व पुण्यवधूचे. पाहोनी हस्तरेषा जोडा जमला म्हणती खासा. परी मी गोसावी ऐसा विचार करोनी पहावे. शिळे खावोनी उदर भरणे त्यासी वाढली पक्वाने. तैसे जानोनी पितयाने तिथी निश्चय ठरविला. आटपाडीस झाले लग्न भार्येसह गोंदावलीस जान. येवोनी वंदिले चरण माऊलीचे उभयता. मायगृही यमुना म्हणती सासरी जाहली सरस्वती.
आई साहेब सकळ वदती शिष्यवर्ग पुनरपी गृहस्थाश्रम धरिला जो दे आराम तिन्ही आश्रमा परम सहाय्यकारी ऐसे गेले काही दिवस उपासना वाढली विशेष गृही बांधावे मंदिरास योजिले म्हणे तडवळे येथील कुळकर्णी त्यांनी राममूर्ती कोदंडपाणी लक्ष्मण सीता ऐशा तिन्ही आणविल्या होत्या राम मंदिर बांधावयाला पैसा बहुत जमविला परी सर्वही खर्चिला वाडा बांधिला सुरेख तेने ईश्वरी क्षोभ होय गृह दग्ध हो निजाय परी मूर्ती स न घडे अपाय अघटित करणी देवाची ठेविल्या होत्या गृहात तयासी कळली मात गोंदवले कर भगवत भक्त गृही मंदिर योजताती तयाने आणून दिधल्या म्हणे या सार्थकी लागल्या गुरुगृही कैशा शोभल्या मूर्ती नव्हे प्रत्यक्ष रूप भक्ताधीन पुरुषोत्तम भक्त हृदयी आत्माराम भक्तगृही भोगतो परम दर्शने श्रम परिहार कुंभार सरवीर कामगार परम कुशल चतुर तया करवी श्रींचे मंदिर शके 1813 बांधिले मसवडकर बापूसाहेब माने श्रीमंत सोन सत्वगुणे युक्त होते तयांनी केली मेघडंबरी तैसीच बांधले सिंहासन कुसरी आणि शोभायमान वरी बैसविले ठाण राम सीता लक्ष्मण स्थापनोत्साह अपूर्व झाला वैदिक समुदाय जमविला रामचरणांवरी भेटी आला महानद्यांसह सागर अन्नपूर्णा झाली उदार केला गाव भंडार भक्ताधीन परमेश्वर मग कायवणे प्रत्यक्ष ठाकला श्रीराम जेथे अनंत पावले विश्राम पावती पावतील परम भाग्ये घडे दर्शन जेथे वसे नाम सतत वाटे सजीव बोलत समोर उभा हनुमंत हस्तद्वय जोडोनी देवभक्त आणि नाम अपूर्व त्रिवेणी संगम पीडित पावती आराम ध्यान दर्शन केलिया ध्यान सतेज गंभीर हास्य मुद्रा चापपर शोभतसे हस्तकी साक्षात्कार नित्य घडती एकदा ऐसा प्रकार घडला महाराज करती भजनाला करी राम प्रसाद आला गुलाब कुसुमे पुढे महाराज काशीस निघाले तेव्हा रामनयनी अश्रू आले सत्वर येऊ म्हणता राहिले जन समस्त पाहती साक्षात उभे अयोध्यावासी निश्चय वाटे सर्वासी ऐसे परी मंदिरासी स्थापना केली गृहा माझी एके दिवशी गीता माऊली गणपतीसी बोलू लागली एक इच्छा असे राहिली महायात्रेसी स्नान घडावे भागीरथीचे दर्शन श्री विश्वेश्वराचे सार्थक होईल देहाचे ऐसे करी सत्वर पुरविण्या मातेची आस निघाले काशी यात्रेस भार्या धाडली माहेरास पुढे जाऊ म्हणून या सदनावरी तुळशीपत्र ठेविले विप्रान करवी लुटविले लोभ मूळ संसार जाळे तोडिले मायेचे 10 वेळा काशी केली म्हणती पाय वाट पडली संगे मंडळी निघाली 150 काशीस गेले आजवरी परी एकले पादचारी तैसे नव्हे या अवसरी विश्वकुटुंबी जाहले प्रयागी गंगा भेट केली वेणी माधवा चरणी घातली तीर्थश्राद्धे सकल केली अक्षय वट दाविला त्रिवेणी संगम दुर्ग त्रिकोणी दुर्गम करविला दान धर्म माऊली हस्ते त्रिरात्र करोणी वसती निघाले श्री काशी प्रती जेथे नांदे उमापती भू कैलास प्रत्यक्ष लिंगमय दिसे काशी दर्शने जी अघनाशी ती दाविली मातेसी गंगा आणि मणकर्णिका धुंडीराज दंडपाणी अष्टभैरव दावोणी मग विश्वेश्वर भवानी करविले दर्शन दान धर्म बहुत केला करती तीर्थ श्राद्धाला विप्र समुदाय तोषविला षडरस अन्ने अर्पोणी पंचक्रोशी अरुणा अशी दाविली श्री व्यासकाशी मनीषा पूर्वोणी ऐशी गया क्षेत्री निघाले विष्णुपद अर्पिला पिंड जो चुकवी यमदंड धर्म करोणी उदंड पंड्याची हाव शमविली 42 कुळे उद्धरली अन्य अनंत तारली परिलौकिक करणी केली गुरु माऊलीने
मार्गी बहुजन अनुग्रह घेती, दर्शने समाधान पावती. बोलका देव प्रत्यक्ष म्हणती, पावला आम्हा धर्मकेंद्र काशीपूर. तेथे नामाचा केला गजर, शास्त्री पंडित विद्वान थोर. रामभजनी लाविले, जेथे कर्मठ ब्राह्मण. भक्तिपंथा करती चळन, तयासी प्राकृत नामस्मरण कराया लाविले. काशी निवासी विद्वान थोर, बाबू भट्ट नामे द्विजवर. सद्गुरूंचे झाले किंकर, वास करती श्रींजवळी. कलियुगी नामची सार, दावोनी तारिले अपार. धन्य कुळ धन्य संसार, जो गुरु चरणी विश्वासले. असो करोणी त्रिस्थळी, अयोध्ये आले भक्त बळी. मातृ आज्ञा प्रतिपाळी, ऐसा विरळा अयोध्ये. गीता माऊली अकस्मात विकृत पावली. देहयात्रा संपविली पुण्यक्षेत्री. दशदाने सुवर्णदाने, सवत्स दुभती गोप्रदाने. विहित तितुकी दिधली दाने, सच्चिच्छ द्विजासी नामोत्साह करविला. अन्न वाटले गरिबाला, अंतकाळ सांग केला माऊलीचा. समुदाय पाठविला ग्रामाप्रती, नैमिषारण्ये स्वये जाती. पुनरपी एकदा अयोध्येप्रती, स्वारी आली यात्रेसी. दहीवडी कर जानकी बाई, विनोदे वदती तिजसी पाही. सोबतीस तुम्ही राहता काही, माऊलीचे आमुच्या पुण्यक्षेत्र शरयू तीर. वरी सन्निध सद्गुरुवर, जाणो न देत प्रत्युत्तर. होजी होजी म्हणोनी निमित्त मात्र आला ज्वर. ठेविले तिने कलेवर, मुक्तिदाता सद्गुरुवर. सुसंधी साधिली, तीज ही तिलांजली. सद्गुरूंनी स्वये दिली, अनंत सुकृते फळ पावली. धन्य चाहाली उभय कुली. इति श्री सद्गुरु लीलामृते षष्ठाध्यायान्तर्गत चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.